विज्ञान क्षेत्रासंबंधित एक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ह्या पुरस्काराप्राप्त आपल्याला काय भावना आहेत? तर हा पुरस्कार खूप मोठा पुरस्कार आहे. हा माझ्या आधी खूप मोठ्या सायंटिस्ट आणि एज्युकेशनिस्ट पर्सनॅलिटीजला दिलेला आहे. त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, कारण ह्या लोकांच्या पंक्तीत मला आता स्थान मिळालेलं आहे. आय विल हेल्प प्रमोट दी सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर द बेटरमेंट ऑफ ह्युमन लाईफ अँड सोसायटी, असा माझा प्रयत्न असेल. आणि मी सावरकर प्रतिष्ठानाचं धन्यवाद व्यक्त करतो. सर, सध्या परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. तर या संदर्भात आपण म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना IIT कडे वळवण्यासाठी काही करता येऊ शकतं का? किंवा याची काही कारण असतील तर सांगा आम्हाला. जरी मुलं प्रदेशात जातात, पण त्यातली खूप मुलं वापस पण येतात. बरीचशी मुलं ही परदेशात उत्तम शिक्षण घेऊन वापस येतात. जी IIT मधले IITs जे आहेत, आता देशामध्ये 23 IITs आहेत, आयसर्स आहेत, सायन्स इन्स्टिट्यूट्स आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट्स आहेत. ह्या अशा सगळ्या विद्यापीठांमध्ये ही जी बाहेरून उच्च शिक्षित मुलं आहेत ती वापस येतात आणि तिथे प्रोफेसर बनतात. तर असं एवढं घाबरण्याचं कारण नाही की मुलं परदेशात जातात. त्यातली चांगली मुलं वापसही येतात. उत्तमात उत्तम शिक्षण घेऊन ती जर भारतात परत आली तर काय वाईट आहे? उलट उत्तमच आहे, आपल्या देशासाठी खूप चांगलं आहे. आणि IIT मधला प्रत्येक प्रोफेसर तुम्ही पाहाल तर तो एखाद्या कुठल्या तरी उत्तम विद्यापीठात शिकूनच आलेला असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याला बाहेर जाऊ देणं आवश्यक असतं. सो इट इज नॉट ए हँडिकॅप फॉर द कंट्री. इट इज ॲक्च्युली बेनिफिशियल फॉर द कंट्री, फॉर द लॉंग टर्म फ्युचर ऑफ द कंट्री. जी लोक येतात ती 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर घेतात आणि तो गडगंज अनुभव घेऊन येतात आणि तो इथे वाटतात आपल्या मुलांना. तर हे खूप मोठं काय, तसं काय त्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे.